बंगाल विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा जोर वाढलाय। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बंगालच्या दौऱ्यावरती असणार आहेत। देवेंद्र फडणवीसांच्या आज बंगालमध्ये 4 प्रचार सभा होणार आहेत, तर बंगालमध्ये भाजपकडून फडणवीसांची स्टार प्रचारक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे। महायुतीचे उमेदवार असलेल्या सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीचे आमदार रोहित पवार हे प्रचार करतात। मात्र रोहित पवारांनी सुनेत्रा पवारांचा प्रचार केला तरी भाजप मात्र त्यांच्या निशाण्यावरती आहे। करुणा मुंडे यांच्या उमेदवारीवरून रोहित पवारांनी भाजपला लक्ष्य केलं, तर भाजपचे नेते सुनेत्रा काकींचा प्रचार करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत। परंतु असं करण्यामागे त्यांचा उद्देश हा वेगळा आहे असंही माहिती नाही। पण जर असेल तर त्यांनी बारामतीकरांना ओळखलं नाही असा टोला रोहित पवारांनी भाजपला लगावलाय। तर सुनेत्रा पवारांचा प्रचार आता रोहित पवार काय करत आहेत, मात्र पुढे काय करतील हे सांगता येत नाही असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी रोहित पवारांना कोपर खेळायला लावले। विधान परिषदेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरे असतील तरच काँग्रेसचा पाठिंबा अशी भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केली आहे। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून इतर कुठला प्रस्ताव असेल तर मात्र चर्चा करण्याची गरज आहे असं सपकाळांनी म्हटलंय। हर्षवर्धन सपकाळ यांच्या या भूमिकेमुळे सपकाळांनी अनेकांच्या इच्छेवरती पाणी फिरवलेलं आहे। उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवरती न जाण्याचा विचार केल्यास ठाकरेंच्या शिवसेनेकडून इच्छुक असणाऱ्यांची यामुळे अडचण होण्याची शक्यता आहे। विधान परिषदेच्या संदर्भामध्ये महाविकास आघाडीचा चेहरा उद्धवजी होतेच आणि आहे। त्यामुळे उद्धवजी त्या ठिकाणी जर स्वतः जात असतील तर जरूर त्यांच्या जाण्याच्या अनुषंगानं काँग्रेस पक्ष हा सहानुभूतीपूर्वक विचार करेल। इतर काही वेगळे प्रस्ताव असतील तर चर्चेची आवश्यकता आहे, एवढंच या निमित्ताने या ठिकाणी सांगू इच्छितो। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे लवकरच भाजपमध्ये येतील अशी चर्चा सुरू आहे। याबाबत भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय। भाजपसोबत अनेक समविचारी नेते हे मनाने जोडले गेलेले आहेत, तर तनपुरे आमच्यासोबत जोडले तर आम्हाला नक्कीच आनंद होईल असं वक्तव्य रवींद्र चव्हाणांनी केलंय। आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून अनेक चांगल्या विचारी समविचारी असणारी अनेक नेते मंडळी ही मनाने त्यांच्याबरोबर जोडलेले आहेत। माझ्यासारखा कार्यकर्ता हा नेहमीच विचार करेल की त्यांनी आमच्याबरोबर जोडले तर आम्हाला आनंद होईल। तर प्राजक्त तनपुरे यांनी मनाचा मोठेपणा दाखवत निवडणुकीमधून माघार घेतली आणि प्रत्यक्षरित्या पाठिंबा दिला। त्यामुळे येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये त्यांनी प्रत्यक्षरित्या पाठिंबा जाहीर करावा असं आवाहन विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी केलंय। आदरणीय शिवाजीरावजी कर्डिले साहेबांनी गेल्या अनेक वर्षापासून जवळपास 6 वेळा निवडणुकीला सामोरं जात असताना या जिल्ह्यामध्ये स्वतःचं नेतृत्व प्रस्थापित करत असताना सर्वसामान्याचा आवाज म्हणून त्यांनी या जिल्ह्यामध्ये कार्य केलं, या राज्यामध्ये कार्य केलं आणि हे कार्य करत असताना खऱ्या अर्थानं त्यांनी पाठिंबा दिला आणि म्हणून त्यांचे मी आभार मानतो। परंतु अजूनही वेळ गेली नाही। 23 तारखेच्या पर्यंत पुन्हा एकदा मला अपेक्षा आहे की त्यांनी आता जर फॉर्म न भरता पाठिंबा दिलाच आहे तर अधिकृतरित्या या निवडणुकीसाठी देखील पाठिंबा दिला पाहिजे, अशा प्रकारची आम्ही इच्छा व्यक्त करतो। दरम्यान प्राजक्त तनपुरे भाजप सोबत आले तर त्यांचं स्वागतच करू, ते सोबत आले तर मतदारसंघाचा चांगला विकास करू असं अक्षय कर्डिले यांनी म्हटलंय। ते जर भारतीय जनता पार्टीमध्ये आले तर त्यांचं स्वागत आहे, कारण की त्यांनी मनाचा मोठेपणा करून साहेबांवरची भावना समजून मला खरं म्हणजे संधी दिलेली आहे, पाठबळ देत आहे, तर निश्चितपणे त्यांचं सहर्ष स्वागत आहे आणि भविष्यामध्ये एकत्र आलो तर चांगल्या पद्धतीने मतदारसंघाचा विकास करू। अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार आता चांगलाच रंगात आलाय। भाजपकडून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि अन्य नेत्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला, तर दुसरीकडे भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या पत्नी प्रियंका कर्डिले यांनी राहुरी शहरामध्ये प्रचार केला। गुरुवारचा आठवडे बाजार असल्यामुळे तालुक्यामधील विविध गावांमधून मोठ्या संख्येने नागरिक हे राहुरीमध्ये दाखल झाले होते आणि याच संधीचा फायदा घेत प्रियंका कर्डिले यांनी बाजार परिसरामध्ये प्रचार करत मतदारांशी संवाद साधलाय।